प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। हो राजे हो जिर राज रहे जी, अहो राजे हो अरे बाळकृष्ण सरांचा पोवाडा सुरू झालाय, चला. अहो राजे हो जिर राज रहे जी, स्वराज्याचे बांधू तो रण संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात, अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात, जिजाबाई बदल्या राजगडात जी 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 कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असणं बरं नाही, ती आपली अस्मिता आहे. आऊसाहेब, बोलावणं धाडलं आम्हाला? निरोप धाडावा लागतो राजे. आताशा निरोपाशिवाय आम्हालाही भेटत नाही आपण. काय करावं आऊसाहेब, अंधाराच्या गर्भात गाडून घेतो आम्ही स्वतःला. सतत एकच विचार असतो, पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य पुन्हा बहरलं पाहिजे. या विजू पाहणाऱ्या राखेतून पुन्हा वणवे भडकले पाहिजेत. वणवे ते आजही भडकतायत राजे. आमच्या मनात जळतोय आमचा उभा देह. राजे, इकडे या. पहा पहा तो आमचा प्राणप्रिय कोंढाणा. पुरंदरच्या तहासमयी याच कोंढाण्यावर वस्ती करून होतो आम्ही. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला, शेलार मामा होते संगतीला. एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला तानाजीला, तुम्ही लागा लगीन कार्याला, आम्ही जातो बघा लढाईला. अहो राजे हो जिर राज रहे जी. तानाजी मालुसरेला हे कळताच ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजानं लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. मुजरा राज, मुजरा औसाब, मुजरा राज, मुजरा औसाब. ताना, अरे आज आठवण झाली होय रे आऊसाहेबांची. अहो, वरपिता आहे तो. रायबापेक्षा आता त्याचा रुबाब मोठा. कशाचा रुबाब काढलाय राज? अव दात पडलेल्या वाघावानी अवस्था झाली आमची. मरतुकडी उंदर बी मिजाजखोरी करायला लागल्यात. त्याची फिकीर आता तू नाही करायची. अरे आम्ही आहोत ना निस्तरायला. हा, तुम्ही निस्तरणार म्हणजे? राज, एक विचारू, एखाद्या मोहिमेची आखणी सुरू आहे का काय? ताना, अरे हे रायबाच्या लग्नामध्ये राज, कंची मोहीम काढायला लागलाय. कुठली मोहीम? अरे वेडायस का ताना? आणि कोण बोललं तुला हे? तुमचा चेहरा सांगतोय राज. राज, अहो ढगात सुरव्या कोंडला तरी दिवस उजाडायचं राहत नाही. तुम्ही किती बी लपिवलं तरी तुमच्या मनातला उजेड आमच्या पातुरी येणारच. आडाने असलो तरी तुमचं मन वाचायचं कळतंय की आम्हाला. तान्या, तुझ्यापासून तरी लपवणार नाही. आम्ही कोंढाण्यावर चालून जायचा बेत आखतोय. कोंढाणा? हो ताना, राजे जातीनं कोंढाण्यावर चाल करत आहेत. ही विस्कटलेली घडी आता सावरायलाच हवी. हाऊ साहेब, अहो झाक बेत हाय. पर राजानी जातीनं कशाला जायला पाहिजे? पण ताना, मग आम्ही कशापायी हाय? अहो कशापायी मिशीला पीळ भरून मर्दपणाच्या बाता मारायच्या आम्ही? ताना, तुझी निष्ठा लाख मोलाची आहे. अरे पण या क्षणी तुझ्या घरी मंगल कार्य आहे.
पुढे एखादी मोहीम आम्ही सोपवूच तुला. मंगल कार्य राज अव ही तर रयतेची घरं ओस पडावीत आणि आम्ही आमच्या दारी मांडव सजवावा. आया बहिणींच्या बांगड्या फुटाव्यात आणि माझ्या घरी हिरवा चुडा सजावा. कशा पायी राज राज आज पातूर गप होतो ते फक्त तुमच्या आज्ञे खातर. पर आता नाही राज राज एक मागणं आहे. ही कोंडाण्याची मोहीम मला द्या. ही कोंडाण्याची मोहीम मला द्या. वय आता आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन. आधी करू लग्न कोंढाण्याचे नंतरच लग्न रायबाचे. घ्यावे ऐकून एवढे आमुचे रजी जी 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 जी. प्रणाम केला राजाला प्रणाम केला राजाला केला राजाला. तानाजी वीर चालला कमरेला बांधला शेला. काच मारली बघा घोड्याला मारली घोड्याला जिरहा जी जी मारली घोड्याला जिरहा जी 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 जी. कोंढाण्याचे उंच शिखर कोंढाण्याचे उंच शिखर रात किर किर मोठी अवघड. गडावर जावे तरी कसे टाकावे कुडीकडून फासे. आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेटाऱ्यातील घोरपड बाहेर काढली. त्या घोरपडीचं नाव काय माहितीये? यशवंती. यशवंती चाल. घोरपड बांधली दोरीला यशवंती कुंकू वाहतो तुला. आज यावे आमच्या मदतीला गड येईल आमच्या हाताला. वचन दिलंय आम्ही राजाला मावळे चढती वरतीला. जागी हो तू स्वाभिमानाला असे करून चढले कोंढाणा चढले कोंढाणा जिरहा जी जी चढले कोंढाणा जिरहा जी 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 जी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. शेरखान जी हुजूर. किले की निगरानी सख्त है ना? कड़ी सख्त है हुजूर. आप बिल्कुल फिक्र ना करें. और वैसे फिक्र करने की कोई जरूरत भी नहीं है. कौन माइका लाल आ सकता है इस पहाड़ पर? एक बंदा है. एक बंदा है. कौन हुजूर? शिवाजी. शिवाजी. हुजूर ऐसा मजाक तो मैंने पूरी जिंदगी में नहीं सुना. खामोश. क्या तुझे ये मजाक करता है? गुस्ताखी माफ हो हुजूर, पर यह कैसे हो सकता है? शिवा को पुरंदर के सलूक में हमने ऐसा कुचल दिया था, फिर भी वो हमारे खिलाफ सर उठाने की जरूरत करेगा? शेरखान, शिवा को चिंगारी मत समझो. वो तो हमारे पल्लू में बंधा हुआ एक दहकता अंगार है. अगर भड़केगा तो हमें जलाकर खाक कर देगा. गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन एक राजपूत के मुंह में ऐसी कायरों जैसी बात. कायरों की बात नहीं है ये. कायरों की बात नहीं है, कड़वा सच है ये. पुरंदर के सुलूक में शिवाजी अगर नेस्तनाबूद होता तो आगरे के किले में जाकर अलीजा औरंगजेब के सामने शेर जैसी दहाड़ ना भरता. जिंदा है. अब भी उसके मन में भरा आत्मसम्मान का ज्वालामुखी जिंदा है. वो कभी भी उमड़ सकता है, कभी भी उमड़ सकता है, कैसे भी कहीं से भी आ सकता है. वो निगाह सख्त रखो, वो आएगा. शिवा आएगा, शिवा जरूर आएगा. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.
ये 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 तुझीच वाट बघत होतो. तूच काय रे त्यो उदय भान, तुझ्या राजपुतान्यात मायंदळ कीर्ती आहे म्हण तुझी. पर तू कौन है? तुझं मरण. फिजूल की बातें मत कर. कौन है बता पहले. शिवाजी राजांचा मावळा हाय म्या. क्या? शिवाजी का मरहट्टा? वय तळ कोकणात तुमच्या सूर्यराव सूर्याला जन चेचला त्योच मी. तानाजी मालुसरा. दिसलं का नाही मरान पुढ्यात. आणि मग तानाजीनं वार बघा केला, उदय भान बघाच तळला, पलटवार त्याने बघा केला, तानाजीच्या तोडलं ढालीला, कमरेचा काढून शेला, शेल्यावर घेती वाराला, उदय भान चेरी सांडला, उदय भानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला, इंच इंच जखमा अंगाला, रक्ताने वीर नालेला. रक्ताच्या थारोळ्यात तानाजीला बघून 80 वर्षाचे शेलार मामा उदय भान्यावर धावून आले. मामांनी मारलं उठाणाला, दात खाऊन केला बहाराला, रक्त लागले होते तलवारीला, छातीवर मामा बसलेला, दातानी फोडलं नरडीला, सपासप करती वाराला, उभा चिरला उदय भान्याला, उदय भान्याला जिरहाजी, उदय भान्याला जिरहाजी, उदय भान्याला जिरहाजी. वतनांचे तुकडे वेचून स्वार्थाच्या झोळ्या भरणाऱ्यांनी सदैव लक्षात ठेवावं तानाजीचं हे बलिदान. या मावळ मातीचा सिंह होता माझा ताना. सिंह भुकेजला तरी गवत खाणार नाही आणि स्वार्थासाठी कुणाची गुलामी पत्करणार नाही. ताना ताना आज गड आला, पण माझा सिंह मात्र गेला. माझा सिंह गेला. वीर शुबा शूर शुबा महाराष्ट्राची शान शुबा. साऱ्या शत्रूंच्या माना उडवून झेंडा भगवा फडकविला, साऱ्या शत्रूंच्या माना उडवून झेंडा भगवा फडकविला, झेंडा भगवा फडकविला. माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. वीर शिवबा शूर शिवबा महाराष्ट्राची शान शिवबा. रंग भगवा ढंग भगवा आमच्या नसानं जात शिवबा.